नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. आज आहे 29 जानेवारी. आज घडलेल्या महत्त्वाच्या घटनेवर आपण काही प्रश्न उत्तरे तयार केले आहे. ते तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. काल घेतलेल्या प्रश्न उत्तरांची आज आपण थोडक्यात उजळणी घेऊ. प्रश्न पहिला, भारतीय नौदलाच्या कोणत्या 2 महिला अधिकाऱ्यांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? याचे बरोबर उत्तर आहे कमांडर दिलना के आणि कमांडर रूपा ए यांना 2026 शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न दुसरा, इंडिया एनर्जी वीक 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? याचे उत्तर आहे गोवा या ठिकाणी 2026 चे इंडिया एनर्जी वीकचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न तिसरा, 2026 मध्ये अशोक चक्र पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचे उत्तर आहे शुभांशु शुक्ला यांना 2026 चा अशोक चक्र पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न चौथा, 2026 मध्ये किती लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे? याचे उत्तर आहे 13 लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये महाराष्ट्राला 3 पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये किती पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? याचे उत्तर आहे 131 पद्म पुरस्कार 2026 मध्ये देण्यात आले आहेत. मित्रांनो, यामध्ये 5 पद्मविभूषण पुरस्कार आहेत, 13 पद्मभूषण पुरस्कार आहेत आणि 113 पुरस्कार हे पद्मश्री पुरस्कार आहेत. असे टोटल 131 पुरस्कार यावर्षी देण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राला 15 पुरस्कार मिळाले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. भारत आणि UAE यांच्यातील नवीन करार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे LNG पुरवठा या क्षेत्रात नवीन करार करण्यात आला आहे. मित्रांनो, LNG चा लॉंग फॉर्म आहे लिक्विफाईड नॅचरल गॅस. हे तुम्ही नक्की लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न आहे भारताने एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये कोणता क्रमांक मिळवला? तर याचे उत्तर आहे 6वा. मित्रांनो, भारताने 2026 मध्ये एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये 6वा क्रमांक मिळवला आहे. तर 2025 मध्ये सुद्धा भारत हा एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये 6व्याच क्रमांकावर होता. आपण पुढचा प्रश्न पाहू. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोणत्या देशात होते? याचे बरोबर उत्तर आहे स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होते. पुढचा प्रश्न पाहू. शिवसृष्टी प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जात आहे? याचे उत्तर आहे पुणे या शहरात शिवसृष्टी प्रकल्प उभारला जात आहे. 26 जानेवारी 2026 रोजी साजरा केलेला प्रजासत्ताक दिन कितवा होता? याचे उत्तर आहे तो 77वा होता. या वर्षीचा प्रजासत्ताक दिन हा 77वा होता. आपण आजच्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करू. प्रश्न पहिला, 29 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचे बरोबर उत्तर आहे बी. भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून 29 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. आपण याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. जरी महाराष्ट्रात 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होत असला तरी संपूर्ण भारतात 29 जानेवारी हा दिवस भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 29 जानेवारी 1780 रोजी हिकीज बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. म्हणून 29 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहू. नाशिकमध्ये कुंभमेळा
कोणत्या वर्षी भरणार आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. 2027 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. कुंभमेळा हा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भरला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि युरोपीय महासंघ यामध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. त्या कराराला अजून दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याला मदर ऑफ ऑल डील्स या नावाने सुद्धा ओळखले जाते. यामुळे भारत हा 18 वर्षापासून या करारासाठी प्रयत्न करत होता. पण मित्रांनो, यावर्षी हा करार पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे भारताला व्यापार क्षेत्रामध्ये नक्कीच याचा उपयोग होणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. पंजाब सरकारने कोणती सेवा सुरू केली आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. मुख्यमंत्री सेहत बीमा योजना. ही योजना पंजाब सरकारने सुरू केली आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. पंजाब सरकारने सेहत बीमा योजना नावाची एक नवीन आणि मोठी आरोग्य योजना सुरू केली आहे. याचा उद्देश पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार आरोग्य सेवा आणि मोठ्या रकमेचा मुक्त उपचार देणे आहे. यामध्ये आपण काही वैशिष्ट्ये पाहू. हा विमा 10 लाखापर्यंत कॅशलेस आहे. तो प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 10 लाखापर्यंत विमा कव्हरेज मिळेल. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सगळ्या कुटुंबाला हा लाभ दिला जाणार आहे. यात पंजाबमधील 65 लाख कुटुंबे आणि 3 कोटी लोकांपर्यंत ही योजना देण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही उत्पन्न किंवा वयाच्या अट नाही. यामध्ये फक्त तो पंजाबचा रहिवासी असण्याचा पुरावा देण्यात येणार आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये याचा उपचार घेता येणार आहे. यासाठी पंजाब आणि चंदीगडमधील 900+ नोंदणीकृत सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये हे कव्हरेज भेटणार आहे. यामध्ये हृदय, कॅन्सर, मधुमेह, नेफ्रोलॉजी, आकस्मिक सेवा, शस्त्रक्रिया, प्रसूती देखभाल यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारत 2025 चा रंगमहोत्सव कोणता संस्था आयोजित करते? तर याचे बरोबर उत्तर आहे बी. राष्ट्रीय नाट्य विद्यालय हे भारत रंगमहोत्सव साजरा करते. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. राष्ट्रीय नाट्य विद्यालय आयोजित या महोत्सवात 277 भारतीय आणि 12 आंतरराष्ट्रीय नाट्य सादर होणार आहेत. ही नाट्य 228 वेगवेगळ्या भाषांमध्ये साजरी होतात. त्यामध्ये भारतीय आणि परदेशी भाषांचा सुद्धा समावेश असतो. हा महोत्सव भारतभर 40 विविध ठिकाणी आणि जगातील 7ही खंडांमध्ये सादरीकरण केला जातो. ही त्याची पूर्वीपेक्षा सर्वात मोठी रूपरेषा आहे. पहिल्यांदा काही भागात जसे लडाख, अंदमान निकोबार, लक्षद्वीप इत्यादी ठिकाणी या कार्यक्रमाचा समावेश केला गेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथकुटीर दालनाचे उद्घाटन कोठे केले आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथकुटीर दालनाचे उद्घाटन केले आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. ग्रंथ कुटीर हे राष्ट्रपती भवनात उभारलेले एक विशेष ग्रंथालय आहे, जे भारतीय शास्त्रीय भाषांतील समृद्ध ज्ञान परंपरा आणि साहित्यिक वारसा सादर करते. जवळपास या ग्रंथालयात 2300 पुस्तके आणि सुमारे 50 प्राचीन पांडुलिप्या या ग्रंथालयात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये 11 भारतीय भाषांचा समावेश असलेल्या ग्रंथांचा समावेश आहे. यामध्ये तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम,
ओडिया, मराठी, पाळी, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांचा समावेश आहे. यात विशेष म्हणजे यामध्ये महाकाव्य, तत्त्वज्ञान, व्याकरण, इतिहास, शासन, विज्ञान, भक्ती, साहित्य तसेच भारताचे संविधान अशा विविध विषयावरील ग्रंथ या दालनामध्ये ठेवण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. भारत जागतिक स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. 3ऱ्या क्रमांकावर भारत सध्या आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि 2ऱ्या क्रमांकावर चीन आहे. पुढचा प्रश्न पाहू. नुकतेच निधन झालेले इंद्रजित सिंह बिंद्रा हे बीसीसीआयचे अध्यक्ष कोणत्या साली होते? याचे बरोबर उत्तर आहे बी. 1993 ते 1996 पर्यंत इंद्रजित बिंद्रा हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. बिंद्रा यांनी एन.के.पी. साल्वे आणि जगमोहन दालमिया यांच्यासोबत 1987 आणि 1996च्या क्रिकेट वर्ल्ड कपचे भारतात आयोजन होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पहिल्यांदाच ही स्पर्धा इंग्लंडबाहेर आयोजित करण्यात आली होती. बिंद्रा यांनी क्रिकेटच्या आर्थिक आणि प्रसार धोरणात बदल घडवून आणले, ज्यामुळे बीसीसीआयला भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर मोठी ओळख निर्माण झाली. हे त्यांचे सगळ्यात मोठे योगदान आहे आपल्या क्रिकेटसाठी. पुढचा प्रश्न पाहू. चंदीगडमध्ये सुरू झालेल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन वन पास ही सिस्टीम कशा संबंधी आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे बी. स्मार्ट डिजिटल पार्किंग पास सिस्टीम चंदीगडने नुकतीच सुरू केली आहे आणि ही पास सिस्टीम आपण घर बसल्या सुद्धा करू शकतो. पुढचा प्रश्न पाहू. अमृत उद्यान कोणत्या शहरात आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. दिल्ली या शहरात अमृत उद्यान आहे. पूर्वी या उद्यानाला मुघल गार्डन असे सुद्धा म्हटले जात होते. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या आवारातील प्रसिद्ध अमृत उद्यान हे 15 एकरामध्ये पसरलेले आहे. याला पूर्वीचे नाव मुघल गार्डन असे म्हणतात. हे गार्डन ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी डिझाईन केलेले आहे. या बागेत 138हून अधिक प्रकारचे गुलाब, ट्यूलिप आणि इतर हंगामी फुले आहेत. हे उद्यान दरवर्षी वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लोकांसाठी विनामूल्य खुले केले जाते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आपण आपल्या व्हिडिओमध्ये दर आठवड्याला म्हणजे रविवारी, सोमवार ते शनिवारीपर्यंत घेतलेल्या प्रश्नांची उजळणी घेणार आहोत. यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपला व्हिडिओ पाहू शकता. थँक यू.